पुणे जिल्ह्यामधील घाटमाथा, सातारा, पालघरमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज, तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणांमध्ये 26.99 टीएमसी पाणीसाठा, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अधिक पाणीसाठा, पुणेकरांना दिलासा. पुणे जिल्ह्यामधील खडकवासला, पवना आणि चासकमान धरणातून विसर्ग सुरू, तर साताऱ्यामधील कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्याच्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रामधून पाण्याचा विसर्ग सुरूच, नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढल्यानं भिडे पूल पाण्याखाली, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पुण्यामधील झेड ब्रिज वाहतुकीसाठी बंद, झेड ब्रिजवर पूर पाहण्यासाठी गर्दी होत असल्यानं महापालिकेचा निर्णय, पूल बंद केल्यानं काही ठिकाणी वाहतूक कोंडली. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला, धरणातून 19,131 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, रात्रीपासून पावसाला सुरुवात, जिल्ह्यामध्ये एकूण पावसाच्या 80% पाऊस पूर्ण. पुण्यामधील किल्ले सिंहगड आजपासून पुढील 2 दिवस बंद, पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर निर्णय, पर्यटकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. लोणावळ्यामध्ये 24 तासामध्ये तब्बल 232 मिलीमीटर इतका पाऊस, पावसाची जोरदार बॅटिंग, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जास्त पाऊस. पुण्याच्या भीमाशंकर अभयारण्यामध्ये पर्यटनासाठी बंदी, निसर्गवाट 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद. हवामान खात्याकडून आज नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, डोंगर दऱ्यांच्या दुर्गम परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज, धरणांमधून विसर्ग सुरू असल्यानं गावांना सतर्कतेचा इशारा. सोलापूरच्या उजनी धरणावर कुगाव ते शिरसोडी 5 किलोमीटर अंतरावर पुलाची उभारणी होणार, पुलाच्या कामाची 284 कोटी 53 लाख रुपये किमतीची निविदा प्रसिद्ध. भंडाऱ्यामधल्या गोसेखुर्द धरणाच्या सर्व 33 दरवाजांमधून विसर्ग सुरू, दरवाजे अर्धा मीटरनं उघडले असून 1,31,535 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांमध्ये 72 मिलीमीटर पाऊस बरसला, आतापर्यंत गोंदियामध्ये सरासरी 773 मिलीमीटर पावसाची नोंद. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधल्या गोगसावंगी गावाला जोडणारा पूल बनला धोकादायक, पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी. परभणीच्या गंगाखेड तालुक्यामध्ये काही भागांना अतिवृष्टीचा फटका, आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडून नुकसान झालेल्या भागाची पाहणी. संत्रा निर्यात अनुदान व्यापाऱ्यांच्या ऐवजी बागायतदारांना मिळावं, महाऑरेंजची मागणी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत केली मागणी. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यामधील 2 लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा, 1,70,000 हेक्टरवरील पिकांना विम्याचं कवच, तिरोडा तालुक्यामधील शेतकऱ्यांचा सर्वाधिक सहभाग. जागतिक बाजारामध्ये भारताच्या कांद्यापेक्षा पाकिस्तान, इजिप्त, तुर्की आणि इराणचा कांदा स्वस्त, निर्यात मूल्य आणि वाहतूक खर्चामुळे जागतिक बाजारामध्ये भारताच्या कांद्याला फटका. नागपूर शहरामध्ये चिकनगुनिया आजाराचे रुग्ण वाढले, एका महिन्यामध्ये 100 रुग्णांची नोंद, महापालिकेनं डेंग्यू आणि चिकनगुनिया रोखण्यासाठी सर्वेक्षण केलं सुरू. राज्यामध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीची रक्कम अद्याप मिळाली नाही, यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरी विद्यार्थी शुल्क माफीच्या रकमेपासून वंचित. ठाण्याच्या मुरबाडमधील फांगुळ गव्हाण ते मोरोशी आश्रम दरम्यान जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत, शाळेमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. नाशिक महापालिकेच्या 600 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ, 31 मे 2025 पर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर, कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी 6.5 कोटींची तरतूद. नाशिक महापालिकेच्या शाळा आता स्मार्ट होणार, स्मार्ट स्कूल योजनेअंतर्गत महापालिकेच्या शाळांवर स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून 70 कोटींचा खर्च होणार. पुण्याच्या भोरमध्ये हिंदू जनजागृती समितीनं काढला मूकमोर्च आंदोलन, शिवरायांचे गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करण्याची आंदोलकांची मागणी. गणेश भक्तांना कोकणामध्ये जाण्यासाठी पुण्यातील स्वारगेट आणि पिंपरी चिंचवडमधून बसेसची सोय, 4 सप्टेंबर ते 6 सप्टेंबरपर्यंत बसेस उपलब्ध. विशाळगड हिंसाचार प्रकरणी राज्य सरकार पीडितांना नुकसान भरपाई देणार, नुकसानग्रस्त कुटुंबासाठी राज्य सरकारकडून 1.5 कोटी मंजूर. श्रावणी सोमवार सुरू होत असताना परळी वैजनाथ मंदिर समितीची तयारी पूर्ण, मंदिर परिसरावर 135 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, तर महिला आणि पुरुष भाविकांसाठी वेगवेगळ्या दर्शन रांगा असणार.